माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील यांचं लीड त्या ठिकाणी काही मतांनी वाढतंय। एकूण 1035 मतांचं लीड हे त्या ठिकाणी 7व्या फेरीच्या अखेर अभिजित पाटलांना मिळालंय। खरं तर हा शिंदे यांना मोठा धक्का असणार आहे, कारण शिंदेच्या बालेकिल्ल्यातून ह्या मतमोजणीला सुरुवात आहे आणि त्याच भागामध्ये अभिजित पाटलांनी कडवट टक्कर देत त्या ठिकाणी 1035 मतांचं लीड त्या ठिकाणी मिळवलंय। मी म्हणालो तसं ही माढ्याची लढत ही लोकसभेपासूनच अतिशय रंगतदार आहे। अभिजित पाटील यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचार केला होता, नवखे असले त्या भागामध्ये तरी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस दराची कोंडी फोडून आणि विकास कामाच्या माध्यमातून माढ्याचं व्हिजन मांडत असताना अभिजित पाटलांनी ज्या पद्धतीने प्रचार केला होता त्याला कुठेतरी माढ्यातल्या देखील जनतेने साथ दिल्याचं चित्र बघायला मिळतंय। माढ्या भागाचं मतदान सुरू आहे। माढ्यातूनच अभिजित पाटील यांनी त्या ठिकाणी आघाडी घेतल्यामुळे इकडच्या 42 गावातून अभिजित पाटलांना मतदान होणार याची चर्चा अगोदरच असल्यामुळे उद्या त्या ठिकाणी संपूर्ण या निवडणुकीच्या निकालामध्ये अभिजित पाटील विजयी होतील अशा पद्धतीचं देखील चित्र त्या ठिकाणी समोर येऊ शकतं। परंतु सुरुवातीला तरी या 7व्या फेरीच्या अखेर अभिजित पाटील यांनी एकूण 1035 मतांचं लीड त्या ठिकाणी माढ्यामधून घेतलंय।